उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील बॅरेक क्रमांक 896 परिसरात एक धक्कादायक दुहेरी हत्याकांड उघडकीस आलं असून या घटनेमुळे संपूर्ण उल्हासनगर शहर हादरलं आहे। सफाई कामगार महादू जगताप यांची निर्गुण हत्या करण्यात आल्यानंतर त्यांच्या पत्नीनेही आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार माजी नगरसेविका इंदिरा उदासी यांच्या घरासमोर ही घटना घडली। कोणार्क इन्व्हायरो या कंपनीमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेले महादू जगताप हे पॅनल क्रमांक 11 मध्ये काम करत असताना नशेत असलेल्या दुर्गेश कुमार गुप्ता या तरुणाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला। या हल्ल्यात महादू जगताप यांच्या अंगावर तब्बल 32 वार करण्यात आले असून त्यांचा जागीच मृत्यू झालाय। महादू जगताप हे उल्हासनगर कॅम्प क्रमांक 1 मधील शहाड गावठाण परिसरात राहत होते। अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे हे पोलीस पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। तसेच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पंचनामा करत तपास सुरू केलाय। दरम्यान पतीच्या हत्येचा धक्का सहन न झाल्याने महादू जगताप यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे हे प्रकरण दुहेरी हत्याकांडात परिवर्तित झालं आहे। या घटनेमुळे उल्हासनगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे। या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले असून आरोपी दुर्गेश कुमार गुप्ता याला पोलिसांनी ताब्यात घेतले। पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, उल्हासनगर।